नमस्कार मित्रांनो, माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याबरोबर सातपुते साहेब आहेत आणि तेही पुण्यातलेच आहेत. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्ही तुमचं नाव सांगू शकता आपल्या व्ह्यूवरला? नमस्कार, माझं नाव प्रवीण सातपुते. मी सिंहगड रोडला राहतो आणि थोडासा एक अचानक असा वेगळा असा किस्सा घडला होता माझ्यासोबत. सो तो मी आज आपल्यासमोर सांगणार आहे. आणि मिस्ट्री टॉक्सचं मी मनापासून धन्यवाद देतो, कारण की त्यांनी मला एक असा चान्स दिलेला आहे. कारण मी इंस्टाग्रामवरती रील्स पाहिल्या होत्या त्यांच्या, किंवा त्यांनी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज पाहिले होते. त्याच्यावरती मी थोडंसं माहिती काढली आणि मग त्याच्यानंतर बघितलं की याच्यामध्ये बरेचसे जण येतात आणि आपल्या स्टोरीज सांगतात. सो माझ्यासोबत पण असे किस्से घडले होते. त्यामुळे मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी मला बोलवलं. त्यासाठी थँक्यू. आणि मी सर्वांना हे पण सांगेन की म्हणजे आपल्या मराठी लोकांचं चॅनल आहे, जे पॉडकास्ट आहे, त्यांना तुमच्याकडून पण सपोर्ट मिळावा आणि आपण त्यांना भरभरून संपर्क करा जर तुमच्यासोबत पण असे काही किस्से घडले असतील तर. थँक्यू सो मच सर. आणि तर तुम्ही सर सांगू शकता तुमच्यासोबत काय काय कसं कसं किस्सा घडला होता ते? हो, नक्कीच. ॲक्च्युली मी त्यावेळेस कॉलेजला होतो. बेसिकली मी साताऱ्याचा आहे, बट स्कूल माझं तिकडं झालं. त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो होतो पुण्यामध्ये. तर वडिलांचं कसं की वडिलांनी लहानपणी घर सोडलं होतं आणि त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये थोडंसं काम सुरू केलं होतं. तर आपण वडगाव बुद्रुकमध्ये, म्हणजे सिंहगड कॉलेजला मी शिकायला होतो. आणि वडगावमध्ये शिकायला असताना मग आपण हॉटेल सुरू केलं बस स्टॉपच्या इथं. आणि मग आपण त्याच रेडियसमध्ये नॉर्मली कसं असतं की आपण सपोज एखादा बिझनेस असेल तर आपण घर पण त्याच ठिकाणी बघतो की जेणेकरून आपल्याला वॉकेबल डिस्टन्स असेल, किंवा जर काय लागलं तर कमी जास्त आपल्याला जाता येता यावं. तर आम्ही एका ठिकाणी फ्लॅट घेतला होता आणि वॉकेबल डिस्टन्स होतं 2 किलोमीटर, म्हणजे 2 मिनटाचं वगैरे अंतर होतं. आणि सडनली ती जी बिल्डिंग होती जिथं आम्ही राहिलो होतो, तर ते सर्वात पहिली बिल्डिंग होती वडगावमधली. आणि अचानक मग त्या व्हॅलिडिटी वगैरे संपते बिल्डिंगची. मग त्याच्यानंतर मग त्याचं थोडंसं चेक वगैरे केल्यानंतर समजलं की आपल्याला आता फ्लॅट वगैरे सगळ्यांना खाली करावं लागतं, कारण रिनोव्हेशन करावं लागेल त्याच्यावरती. सो सगळ्यांना नोटीस वगैरे पाठवल्या होत्या. मग फ्लॅट खाली करायचा होता. मग सगळे. आणि कुठल्या सालातली गोष्ट आहे सर? साधारणपणे ही मी ग्रॅज्युएशनला मी फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस 2011. आणि ज्यावेळेस आम्हाला फ्लॅट वगैरे खाली करायला सांगितलं तर त्यावेळेस मी जस्ट फर्स्ट इयर पास आउट करून 2012मध्येच ही गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही फ्लॅट सर्च करायला सुरुवात केली. तर मग आईच्या मैत्रिणी वगैरे होत्या, तर त्यांचं पार्लर वगैरे होतं. मग आता नॉर्मली लेडीज आहेत तर मग गप्पा गोष्टी होतात की बाबा थोडंफार शेअर करतात. मग आईने सांगितलं होतं त्यांना की आम्ही फ्लॅट वगैरे सर्च करतो आहे. सो त्यांनी सजेस्ट केला होता एका ठिकाणी फ्लॅट. तर त्या फ्लॅटच्या इथं मग आम्ही गेलो, बघितला वगैरे फ्लॅट. आणि त्यावेळेस सीन काय झाला होता की ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तिथे एक आमच्या इथं फॅमिली होती जी अक्कलकोटची बिलॉंग करत होती, अक्कलकोटला. आणि थोडंसं स्वामींवरती श्रद्धा आहे माझी. सो आणि त्याच्यामुळं मग त्यांना आम्ही मूर्ती वगैरे आणायला सांगितली होती. तर त्यांनी आम्हाला मूर्ती वगैरे आणून दिली, घरात प्रतिष्ठापना वगैरे केली, पूर्ण पूजा वगैरे, ब्राह्मण वगैरे बोलवून, आणि त्याचं नित्यनेमाने पूजा सुरू असते. बट आता अचानक असा इन्सिडेंट झाला. मग त्याच्यानंतर आम्हाला शिफ्ट करावं लागलं. मग जिथं फ्लॅट बघितला होता तो फ्लॅट जो होता तो एक रेप्युटेड बिल्डर होते, म्हणजे नगरसेवक वगैरे होते, त्यांचा फ्लॅट होता, त्यांची बिल्डिंग होती. सो आम्ही तिथं शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर मग आम्हाला सुरुवातीला 10-15 दिवस नॉर्मली रेग्युलर चांगले गेले, असं काही वाटलं नाही. एक दिवस काय झालं की कॉलेजला गेलो. सकाळी नॉर्मली आपलं आंघोळ वगैरे झाली, उठलो, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालं. त्याच्यानंतर पूजा वगैरे केली देवाची. आणि मग त्याच्यानंतर कॉलेजला गेलो. कॉलेज गेल्यानंतर रेग्युलर रुटीन लेक्चर्स वगैरे केले, सगळं केलं. इव्हिनिंगला घरी आलो. घरी आल्यानंतर घरचे जे होते ते सगळे म्हणजे हॉटेलवरती वगैरे जायचे. तर आई संध्याकाळी गेली होती. घरात कोणी नव्हता. भाऊ होता, तो ट्युशनला गेला होता, आणि वडील तिकडेच. तर मी एकटाच घरात होतो. तर अचानक मी बसलो होतो आणि सिस्टीमवरती मी आपलं प्रोजेक्ट वगैरे करत होतो. त्यावेळेस अचानक असं मला जाणवलं की कोणतरी पास झालं आहे पाठीमागून. अच्छा. असा पास झाला. म्हणजे आपण सपोज आता नॉर्मली असं बघतोय तर आपल्याला समजतं की साईडनी कोणतरी गेलं आहे, किंवा या साईडनी कोणी असं ते वाऱ्याची झुळूक लागले होतं. हां. तर नॉर्मली इकडून या साईडमध्ये पास झालं असं, कारण बेडरूम होता, बेडरूममध्ये मी बसलो होतो आणि या साईडनी दरवाजा होता. तर या साईडने कोणतरी पास झाला, असा पास झाला. मला वाटलं की इल्युजन असतं, काहीतरी पास झाला असेल. तर मी लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर तो दिवस झाला. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी मी म्हटलं की आपण पण जाऊया, आता स्टडी वगैरे झाला होता, हॉटेलवरती जायचं होतं. मग हॉटेलवरती जाताना मी काय केलं, कुलूप लावलं. आता नॉर्मल कुलूप लावल्यानंतर कुलूप कसं नॉर्मल स्टेबल राहतं, एक 2-3 सेकंद हलतं आणि परत स्टेबल राहतं. बट मी कुलूप लावलं, ते हल्लं थोडंसं, आणि मी सँडल घालत होतो. सँडल घालताना मी वाकलो आणि अचानक लक्ष गेलं तर ते कुलूप स्टेबल होत नव्हतं. कंटिन्यू ते रँडमली असं फिरत होतं. मला वाटलं हवा वगैरे येत असते. किंवा तुझा हाताचा धक्का लागला होता का कुलूप? नाही, हाताचा धक्का वगैरे नॉर्मल डिस्टन्स होतं. मी लॉक लावलं
स्टँड होती, चप्पलचं स्टँड होतं, तिथून सँडल काढला आणि चप्पल म्हणजे सँडल घालत होतो मी. अचानक मी बघितलं तर ते कुलूप कंटिन्यू हलतंय. तर मला वाटलं हवा वगैरे लागली असेल काहीतरी, मग मी लक्ष नाही दिलं. नेक्स्ट डे परत सेम रुटीन, घरचे आले, घरच्यांसोबत आलो, जेवण वगैरे झालं. अचानक भास व्हायला सुरुवात झाली घरामध्ये. कुठं दरवाजा वाजल्याचा आवाज यायचा, कधी पाण्याचा नळ चालू व्हायला म्हणजे तसं, किंवा आता हॉलचा जो पंखा आहे तिथं अचानक आपल्याला असं एक सावली त्या टाईपमध्ये दिसायची, म्हणजे आकृती टाईप. हां नॉर्मली असं काहीतरी आहे तिकडे. म्हणजे काहीतरी हलतंय आणि ते असं बुजबुज टाईप. म्हणजे नॉर्मली कसं आता फॅन असतो, सिलिंग फॅन आहे आणि त्याच्या खाली काहीतरी असं, जसं आपण फाशी वगैरे घेतल्यानंतर कसं आपल्याला लेटर बिल दिसतं त्या टाईपमध्ये. कारण की 2 BHK फ्लॅट होता. मी आणि भाऊ माझ्या एका बेडरूममध्ये असायचो आणि आईवडील सेकंड बेडरूममध्ये असायचे. आणि वॉशरूम मास्टर बेडरूमचं तिकडं होतं आणि नॉर्मल एक जे बेडरूम होतं आमचं त्याचं कॉमन समोर होतं, तर आम्हाला तिकडे जावं लागायचं. तर कधी पण असं रात्री वगैरे आपण जातोच वॉशरूमला वगैरे. गेल्यानंतर सडनली येताना आपल्याला असं जाणवायचं काहीतरी आहे. कारण की फ्लॅट जो होता तो रोड टच होता, गाड्या वगैरे येतात, आता फ्लॅश पाडायचे त्याच्यावर, त्या खिडकीवरून, तर थोडंसं आतमध्ये दिसायचं. पण हे कंटिन्यू होत गेलं. मला वाटलं की मला एकट्याला भास होतोय, तर मग मी एवढं लक्ष दिलं नाही सुरुवातीला. मग एवढं लक्ष दिलं नाही, काही नाही. घरच्यांना पण तसे भास होत होते, बट त्यांनी कधी असं सांगितलं नाही. कारण की दिवसभर कोणी नसायचं, आई एकटी घरात असायची. आईला वाटलं की साईडला पण फॅमिलीज राहतात, आपल्या शेजारी पण एक घर होतं, त्यांचा दरवाजा वाजत असेल, काय सांगावं. तर लक्ष दिलं नाही. सडनली हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या. इन्क्रीज म्हणजे थोडं जास्त जाणवायला लागलं. म्हणजे आईला, परत मला. मग एकदा डिस्कशन करत होतो आम्ही, आईला म्हटलं की आई असं आहे. मला थोडंसं ज्यावेळेस त्या दिवशी एक किस्सा काढला होता. म्हणजे मी बसलो होतो आणि मी प्रोजेक्ट करत होतो, त्यावेळेस मला असं कोणतरी पास झाल्यासारखं दिसलं. परत त्याच्यानंतर मी कुलूप लावल्यानंतर ते पण स्टेबल नाही राहत आहे, ते कंटिन्यू हलतं आहे. मग तोपर्यंत आईला सांगितलंच नव्हतं? नाही, तोपर्यंत काही डिस्कशन झालं नाही, कारण मला वाटलं की मला एकट्याला भास होतोय आणि घरात असं काही डिस्कशन केलंच नव्हतं. कारण की संध्याकाळी हॉटेल बंद झाल्यानंतर घरी यायचं आणि मग जेवण वगैरे करून परत सगळे झोपून जायचे. सकाळी उठायचं, परत रेग्युलर रुटीन जे होतं ते. वडील जे होते ते सकाळी लवकर जायचे. आई घरातलं स्वयंपाक वगैरे, डबा वगैरे बनवायचा असायचं माझा, टिफिन वगैरे, सो ते घेऊन जायचो. आणि भाऊ स्कूलला होता. मग त्याच्यानंतर डिस्कशन झालं आमचं. डिस्कशन झाल्यानंतर आम्हाला समजलं की इथं म्हणजे भास होत आहेत. सो आम्हाला आता कसं आहे की मी जसं सांगितलं की आधी आम्ही जिथं राहत होतो तिथं स्वामींची मूर्ती आणली होती आणि आम्ही तिथं म्हणजे स्थापना केली होती. त्याच्यानंतर आम्ही फोटो फ्रेम पण आणली होती स्वामींची, ती पण घरात देवाऱ्यात होते. आणि कंटिन्यू ते मशीन मिळते ना मंत्राची, तर ते मशीन चालू असायची आमच्या घरामध्ये. त्या मशीनमधनं कुठला मंत्र यायचा? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ते कंटिन्यू त्याचा मंत्रोच्चार चालू असायचा. तर एक पॉझिटिव्हिटी त्या साईडला असायची, बट हॉलच्या साईडला देवारा नव्हता. सो जे पण इल्युजन किंवा जे काय असेल ना ते या साईडला, कारण की जे मास्टर बेडरूम होतं ते थोडंसं मोठं असल्यामुळे त्या साईडला देवारा असायचा. आणि आमच्या म्हणजे जे सेकंड बेडरूम आहे, किचन आणि हे, तर या पार्टमध्ये ती निगेटिव्हिटी जास्त करून जाणवायची. कारण की किचन, तुमचं बाथरूम आणि वॉशरूम आणि हॉल या साईडला. मग सीन काय झाला, असाच दिवस गेले, 1 महिना झाला आणि ॲप्रॉक्स उन्हाळा होता. तर उन्हाळ्यात काय झालं की आम्ही म्हटलं की टेरेसवरती झोपावी जाऊ, कारण की सवय होती गावाकडे पण, साताऱ्याला. बरोबर, हो. किंवा आधीच्या फ्लॅटमध्ये पण आम्ही टेरेसवरती झोपायला जायचो. सातारमध्ये कुठं म्हणजे होतं तुम्ही राहायला? साताऱ्यात आमचं घर आहे संगमनगरमध्ये, तर तिथं आपला बंगला आहे, तिथं होतो. आणि स्कूलिंग वगैरे झालं तिकडंच. त्याच्यानंतर इकडे शिफ्ट झालं. इकडे शिफ्ट झाल्यानंतर मग आम्ही टेरेसवरती झोपायला गेलो ॲज युज्युअल. आईला पण माहीत होतं की उन्हाळा आला की पोरं जातात झोपायला. तर मग समोरचा एक मुलगा होता, तो पण म्हणे मी पण येतो झोपायला. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्या आधी इन्सिडेन्स असा झाला होता की ज्यावेळेस त्यांनी मूर्ती वगैरे आणून दिली होती स्वामींची, तर अचानक माहीत नाही काय झालं, बट मला असं वाटलं की अक्कलकोटला जावं आपण. अच्छा. तर अक्कलकोटला जावं असं वाटलं. मग आई मी गेलो. आई, मी, भाऊ आणि आईच्या मैत्रिणी वगैरे ते गाडी करून आम्ही गेलो होतो. गेल्यानंतर मी म्हटलं की मला माळ घालायची. मी नॉनव्हेज वगैरे खात होतो, बट सडनली म्हटलं की मला माळ घालायची. आई म्हणे तू नॉनव्हेज खातो, तुला कळतं का म्हणजे माळ वगैरे कशी घालतात किंवा घातल्यानंतर खायचं नसतं. म्हटलं ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, मला घालायची. तर आई म्हणे की बघ. म्हटलं हां, गुरुपौर्णिमेचा दिवस होता, आम्ही सकाळी पोहोचलो होतो, फ्रेश वगैरे झालो आणि गेलो मंदिरात. तर मी रुद्राक्षाची माळ घेतली होती
तर ते ताट वगैरे जे असतं पूजेचं साहित्य त्याच्याबरोबर माळ दिली आणि म्हटलं की ही माळ जी आहे ती स्वामींची तर स्पर्श करून आणून द्या. तर माझं नशीब चांगलं होतं की स्वामींच्या पादुकांचे जे पालखी होती त्या पालखीमध्ये ती ठेवली पादुकांवरती. आरती वगैरे झाली, सगळं झालं आणि त्याच्यानंतर ती माळ आणून दिली त्यांनी. मग मी ती घातली होती. तर सीन असं झाला की आम्ही उन्हाळ्यात झोपायला गेलो, ती माळ गाळ्यातच कंटिन्यू माझ्या. आणि झोपायला गेल्यानंतर 4-5 दिवस झाला आम्ही झोपायला जात होतो. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की त्या ठिकाणी काय घडलेलं आहे, माहीत नव्हतं. कारण की आता आईच्या मैत्रिणीने सजेस्ट केलं आहे म्हटलं चांगलंच असेल. कारण की आपण म्हणतोच ना की एखाद्याने सजेस्ट केलं तर आपण ठीक आहे. तर आम्ही झोपायला गेलो, 4-5 दिवस झाले, उन्हाळा होता. आदल्या दिवशी आईचं आणि तिच्या मैत्रिणीचं बोलणं झालं होतं की आपण उन्हाळा काम करू, जसं कुरवड्या बातवड्या वगैरे करतात नॉर्मली ते. तर मग आईचं संध्याकाळी बोलणं झालं, आम्ही गेलो वरती झोपायला आणि अमावस्या होती आणि ते घाबरत होते. माझा भाऊ छोटा होता आणि तो समोरचा मुलगा तो पण. कारण की अख्ख्या टेरेसवरती आम्ही 3घच जण झोपायचो आणि ते घाबरत होते. त्यांना म्हणलं काही नसतं, मी बघितलेलं बऱ्याच ठिकाणी, मी असा अनुभव घेतला, काही नाही होत, मी आहे, चला म्हटलं. घेऊन गेल्यानंतर झोपल्यानंतर सीन असं झाला तिथं. कॉट होती आमची, जी कॉट असते आपली लोखंडाची कॉट, ती कॉटवरती आम्ही झोपायचो. तर ती खूप जुनी कॉट होती, म्हणजे मी लहान होतो तेव्हाची कॉट होती, त्यामुळे थोडीशी मोठी होती, आता छोटे आहेत. अचानक असं काय झालं, मी 12चा अलार्म लावला. मी म्हटलं तुमची भीती मोडतो आज. 12चा अलार्म लावला, त्यांना उठवलं. 12 वाजता अलार्म वाजला त्यावेळी मी उठलो, त्यांना उठवलं. म्हटलं मी टेरेस फिरून येऊन दाखवतो तुम्हाला. मी पूर्ण टेरेसवरती फेरे मारले, म्हणजे गोल राऊंड मारला. राऊंड मारताना पण असं नाही की घाबरल्यानंतर आपण कसं पटपट पटापट तसं नाही. एका कॉर्नरला जाऊन थांबायचो, त्यांना हात करायचं, आहे का इथे काय, नाही. थोडं पुढं जायचो, परत थांबायचं, परत त्याच्याकडे बघायचं, नाही. राऊंड पूर्ण झाला, काही दिसलं नाही. त्यांना म्हटलं काय नाही आहे, तुम्ही आपलं उगीच घाबरत होता, असं म्हटलं आणि झोपलो. एक थोडा वेळ थांबलो, 5 मिनटं गप्पा मारल्या आणि झोपलो. झोपल्यानंतर जो सीन सुरू झाला तो ॲक्च्युअल सीन आहे. काय झालं एक्झॅक्टली? आम्ही झोपल्यानंतर साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान आता कॉटला कसं असतं, एक असं नॉर्मली रॉड असतो आणि मध्ये स्पेस असते. त्या स्पेसमध्ये आम्ही उशी ठेवली, त्याने झोपलो होतो. अचानक नॉर्मली आपण उशी जर काढून ठेवली तर समजतं आपल्याला, पण जर अचानक जर तुमची कोणी उशी ओढली तर तुम्हाला इथे म्हणजे हिसका बसतो आणि कॉटला ते वेल्डिंग मारलेले नट असतो. अचानकपणे उशी ओढली, तर मी झोपलेलो, तर डोकं खटकन आदळलं तर तो नट लागल्यामुळे मला जाग आली. मला वाटलं झोपेत काहीतरी म्हणजे हलताना वगैरे काहीतरी झालं किंवा भावाचा हात लागला असेल, त्यामुळे पडली असेल. उशी उचलून ठेवली, परत थोडंसं डोकं चोळत झोपलो. झोपल्यानंतर थोडा वेळ गेला, 10-15 मिनिटांनी शेजारची उशी पडली, भावाची. आणि उशी पडताना नॉर्मल अशी एका जागी नव्हती पडत. ती उशी जर पडली तर जिथं आपण झोपलोय कॉटच्या वरती, ती उशी एक्झॅक्ट त्याच लेवलला खाली असायची. अच्छा, म्हणजे लांब पण नव्हते जात? लांब नाही, म्हणजे सपोज आता इथं झोपलोय आपण या कॉटवरती, समजा इथं आपलं डोकं आहे, इथून जर उशी पडली तर या साईडला आली पाहिजे. उशी या साईडला जात नव्हती, जिथं आपलं डोकं आहे ना एक्झॅक्ट त्याच्याच खालच्या साईडला इथं उशी यायची. अच्छा, म्हणजे पॅरलल, जसं की आपल्यासोबत खाली कोण झोपले या लेवलला. माझी उशी पडली, त्याच्यानंतर भावाची पडली, त्याच्यानंतर शेजारची पडली. हे 3 एकामागे एक झालं. थोडंसं काहीतरी मला वाटलं काहीतरी आहे, किंवा मला वाटलं भास होतोय किंवा स्वप्नात बघतोय आपण, असं काहीतरी वाटलं. थोड्या वेळाने त्या साईडने, म्हणजे जिथं आपण झोपलोय अंगावरचं आहे ना, अंगावरचं पायाच्या साईडने कोणतरी ओढलं खाली, ऑपोजिट साईडनी तिकडून ओढलं. ज्यावेळेस बत्त्यागुल म्हणजे इतका लिटरली घाबरलो की उठून बसलो. उठल्यानंतर मी भावाला उठवतोय की अरे उठ, काहीतरी होतंय, उठ. भाऊ पण उठे ना, शेजारचा त्याचा मित्र तो पण उठ. आवाज देतोय, उठेनार. मारतोय, उठेनार. हलवतोय, उठेनार. म्हणजे म्हणतात ना की म्हणजे त्या पर्टिक्युलर टाईम स्लॅटमध्ये आपण सुन्न होतो, तसं सुन्न. ते दोघं फुल गाड, त्यांना काही केलं उठतच नव्हते ते. माझी फाटून आताच आली होती, आता काय करायचं. उठलो, परत ते आहे असं
सेट केलं, झोपलं. घाबरत घाबरत झोपले. झोपल्यानंतर अचानक 3 ते 3:30 वाजता 3 ते 3:30 वाजता म्हणजे त्या टाईम स्पॅनमध्ये अचानक जाग आली आणि उठलो. म्हणजे वन साईड झोपलो होतो. कुस चेंज करताना म्हणजे डिरेक्शन म्हणजे थोडंसं पोझिशन चेंज करताना अचानक असं जाणवलं की समोर काहीतरी उभं आहे. समोरच्या साईडला काहीतरी उभं आहे असं मला दिसलं की जाणवलं? दिसलं डायरेक्ट समोर. आणि असं पण नाही की खूप लांब होतं, साधारणपणे या अंतरावरती. म्हणजे जवळपास जर बघितलं तर तसं 5-6 फूट नाही 5-6 फूट पण नाही. एक जी कॉट आहे ना, कॉटपासून ऑलमोस्ट एक 3-4 पावलं चाललं की आपण समोर. म्हणजे असं वाटत होतं ती एकदम जवळ उभं राहिलंय. अच्छा. एकदम समोर. पण त्याचं म्हणजे म्हणतात ना की माझ्या गळ्यामध्ये माळ होती स्वामींची. सो स्वामींची कृपा म्हणा किंवा त्यांचा आशीर्वाद म्हणा, त्याची तेवढी हिंमत नव्हती की तो समोर येऊन माझ्यावर हल्ला करेल तेव्हा ठाम करेल असं काही नाही. पण मला समोर दिसतंय ते एकदम, आणि मी बघतोय त्याच्याकडं, आणि मला समजत नव्हतं काय, कारण की मला त्या मोमेंटला कळतच नव्हतं काय करायचं. मी पूर्ण ब्लँक. हळूच हात थरथर कापत होता. भावाला उठवतोय, उठ उठ. तो उठेना. त्याचा मित्र उठेना. काहीच कळत नव्हतं. एक तांब्या, म्हणजे आमच्याकडे एक तांब्या जे आहे ना, 2 लिटरचा एक तांब्या आहे. म्हणजे खूप जुन्या काळातला तांब्या आहे तो. 2 लिटरचा एक तांब्या आहे असा एवढा मोठा. 2 लिटरचा तांब्या मी पिलो होतो 2 मिनिटात. एकदा तोंडाला लावला, ते संपेपर्यंत खाली ठेवलं नाही, एवढं घाबरलो होतो मी. पूर्ण भिजलो घामाने आणि फाटून हातात आले होते माझ्या, की एवढ्या जवळून मी बघितलं. त्यावेळेस ज्यावेळेस तुला ते दिसलं, ते थांबलेले तिकडं, तसं तू भावाला उठवतो, मग त्याच्यानंतर काय झालं? मग ते तिकडं थांबलं गेलं की किंवा तू झोपला, काय झालं मग तेवढं? तिथंच थांबलं होतं ते. आणि माझ्यात तेवढी डेअरिंग नव्हती की मी काही करावं, कारण की मी पूर्ण त्यावेळेस घाबरलो होतो. मला काहीच समजत नव्हतं, काही सुचत पण नव्हतं की काय करावं काय नाही. कारण की असं अचानकपणे मी यांना सांगतोय की काही नसतं, आणि सडनली ज्याच्याबद्दल बोलत होतं तेच समोर उभं राहिलं. या मोमेंटला मला काहीच कळत नव्हतं की काय होणार आहे किंवा काय करावं. मी पूर्ण घाबरलो. पाणी पिलो, तांब्याखाली ठेवला आणि अंगावरचं पूर्ण डोक्यावरती घेऊन डायरेक्ट झोपून गेलो. मला पुढचं काही मी बघितलं पण नाही, काय नाही, मी बघितलं नाही, काही नाही, सोडून दिला विषय. त्याच्यानंतर सकाळी उठून खाली गेलो. सकाळी माझ्यामध्ये एनर्जी नव्हती तेवढी. म्हणजे असं वाटत होतं की मी पूर्ण ड्रेन झाली पूर्ण बॉडी. पूर्ण ड्रेन झाली. माझ्यामध्ये विकनेस आला होता, की असं वाटत होतं की काहीतरी आहे जे वीक करतंय मला. बट तेवढं पण नाही. म्हणजे नॉर्मली चालू वगैरे शिकत होतो, पण फील होतं ना आपल्याला की विकनेस फील होतोय, घाम येतोय, काहीतरी होतंय. त्याच्यानंतर मग खाली गेलो, फ्रेश वगैरे झालो. नॉर्मली नित्यनेमाने आपल्या स्वामींची पूजा वगैरे केली. पहिल्यांदा मी गंध लावायचो, तर लावला वगैरे आणि बसलो. आई म्हणे कॉलेजला नाही जायचं का? म्हटलं की नाही, मला बरं नाही वाटत आहे. तर आई म्हणे काय झालं? म्हटलं काही माहीत नाही, म्हटलं पण बरं नाही वाटत आहे, मी आज कॉलेजला नाही जात. आणि मग ती आईची मैत्रीण आली, जिने फ्लॅट दाखवला होता. आईची मैत्रीण आल्यानंतर ती आली. ती म्हणे की झालं का तयारी, आपल्याला जायचं नाही ते उन्हाळा काम करायला. तर आई म्हणे मग हा चालू आहे तयारी, 5 मिनिटात होऊन जाईल, जाऊयात आपण. त्याच्यानंतर मग बोलत बोलत त्यांचा विषय निघाला की काय गं, टेरेसवरती कोण कोण जातो झोपायला. त्यावेळेस ॲक्च्युअल जे होतं ना ते समजलं. काय समजलं? म्हणजे त्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर कसं होतं की 2 विंग होत्या त्याला. मोठी बिल्डिंग होती. एका साईडला म्हणजे असं 4 बिल्डिंग, म्हणजे क्यूबसारखी ती बिल्डिंग होती. 4 असे हे होते, ABCD 4 विंग होते. तर आम्ही राहायचो बी विंगमध्ये, BC आणि तिकडे D, म्हणजे ABC आणि D. तर या साईडला A आणि D, या साईड A आणि C साईडला, या साईडला ओनर आणि रिमेनिंग म्हणजे त्यांनीच घेतलं होतं ती पूर्ण साईड, वन साईड. आणि या साईडला रेंटने वगैरे दिले होते. आणि खालच्या साईडला गाळे होते, शॉप्स वगैरे त्याच्यासाठी. तर मग तिथं आम्ही त्यांनी मग सांगायला सुरुवात केली, म्हणे की अजिबात, म्हणजे तिने सांगितलं की बावळट झाली का, पोरांना वरती झोपायला पाठवत जाऊ नको. का असं काय म्हणले? आई म्हणे की काय झालं? म्हणे की इथे ना तुम्ही आता जिथं राहताय ना, त्याच्या खालच्या साईडला जे गाळे आहेत ना, तिथं आधी सिलेंडरचं गोडाऊन होतं. अच्छा. आणि त्या सिलेंडरच्या गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागली होती आणि ती स्फोट झाला होता तिकडे. आणि त्या ब्लास्टमध्ये ना वन साईड जी आहे ना, या साईडची, ती पूर्ण उडाली होती. आणि तुम्ही जिथं राहता तिथं कॉलेजची मुलं होती, त्याच्या वरच्या साईडला फॅमिली होती.
आणि त्याच फॅमिलीमध्ये असे काहीतरी इन्सिडेंट झाले होते ज्याच्यामध्ये त्यांनी तिथे एक फिमेल होती, तिने फॅनला गळफास लावून सुसाईड केली होती. आणि सुसाईड केल्यानंतर मग जे म्हणतात ना आपण की आत्मशुद्धी किंवा त्या पित्र वगैरे किंवा जे काय असेल ते क्रिया करत नाहीत. कारण की स्फोटामध्ये ती एवढं मोठं, आता नॉर्मल एक स्फोट झाला म्हणजे एक सिलेंडरचा स्फोट झाला तर समजतं की थोडंफार वन साईडची भिंत वगैरे उडेल, बट खाली गोडाऊन होतं अख्खं. त्यामुळे ही विंग पूर्ण उडाली होती वन साईडची अख्खी आणि काहीच राहिलं नव्हतं. अच्छा. म्हणजे लिटरली तुकडे झाले होते. कारण की फक्त मध्ये एक वरती हे होतं, सिलिंग होतं आणि त्याच्यावरतीच फ्लॅट होता. आणि इथं जर स्फोट झाला तर हे सिलिंग पूर्ण डॅमेज आणि वरचा फ्लॅट पूर्ण उडला होता. अच्छा. मग तो परत रिडेव्हलप करून हे लोक तिथं राहील. हां, परत रिडेव्हलप केला आणि रिडेव्हलप केल्यानंतर मग परत त्यांनी रेंटवरती दिला. आणि ही गोष्ट त्यांनी डिस्क्लोज केली नव्हती, कारण की ज्यांना माहिती होतं ती लोकं ती सोडून गेली तिथली आजूबाजूची सगळी. आणि त्यावेळेस कसं झालं होतं की बरेचसे लोक बाहेरून यायला लागले होते, कारण की कॉलेज सिंहगड कॉलेज होतं, नामांकित कॉलेज, आणि तिथं ॲडमिशन्स वगैरे किंवा हॉस्टेलची मुलं किंवा काही जण फ्लॅट घेऊन राहायचे. सो त्यांना असं फ्लॅट परवडत होते. आणि आम्ही फ्लॅट वगैरे घेतल्यानंतर मग त्या बाईंनी सांगायला सुरुवात केली, त्या आईच्या मैत्रिणींनी, इथे स्फोट झाला होता. आज पण या वास्तूमध्ये किंवा या बिल्डिंगमध्ये आपल्या आणि म्हणजे त्यांचं आणि आमचं कसं होतं की आमच्या किचनच्या खिडकीतून त्यांच्या किचनची खिडकी दिसायची, समोरासमोर होती ती खिडकी. तर ती म्हणे की आज पण आमच्या खिडक्यांमध्ये जाळलेले हात किंवा बॉडी पार्ट आज पण दिसतात किंवा जाणवतात तिकडे. तर मग त्यांनी पूजा वगैरे करून ते पूर्ण काय म्हणतात ते मंत्रांचं ते हे मिळतं ते सगळं लावलं होतं त्यांनी. आणि त्याच्यानंतर थोडासा त्यांना त्रास कमी व्हायला लागला होता, कारण की ज्यावेळेस ते पण आले होते त्यावेळेस तर त्यांच्या म्हणजे घरातले जे होते त्यांना ती बाधा झाली होती. आणि त्यांच्या घरातले जे होते ना ते सगळे 3-4 जण एक्सपायर झाले या केसेसमध्ये. आणि त्यांच्या सासूला वगैरे पॅरालिसिसचा अटॅक आला, सासऱ्यांना अचानक हार्ट अटॅक आला. म्हणजे त्यांच्यामध्ये असे बरेचसे काही घडायला लागले. मग त्यांनी चेक केलं, त्यावेळेस त्यांना समजलं की इथं असं झालं होतं या वास्तूमध्ये, याचं शांती वगैरे केलेली नाही आहे किंवा कुठलीही क्रिया झालेली नाही, त्याच्या आतुरता आत्मा. हां. मुक्ती नाही मिळाली. आणि मुक्ती नाही मिळाल्यामुळे ते त्रास देतात. म्हणजे त्रास म्हणजे काय की ते असे भास करून देतात की आम्ही अजून इथंच आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की सपोज आता एखादे अकाली मृत्यू होतो किंवा ज्यांचं म्हणजे त्यांचा काळ यायच्या आधीच त्यांचा मृत्यू होतो. हां, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये म्हणा, सुसाईडमध्ये म्हणा, तर मग या लोकांची आत्मा जी आहे ती मुक्त होत नाही. मग ती इथंच भटकत असते आणि ते एक पर्याय शोधत असतात. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे जे देवांचं वगैरे करतात घरामध्ये, देवपूजा वगैरे नित्य नेमाने असतात, आध्यात्मिक लोक असतात, सो ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात जास्त. अच्छा. सो आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, फ्रेम आहे, पूजा नित्य नेमाने असते, स्वामींचा मंत्र चालू असतो घरामध्ये रेग्युलर. त्यामुळे ते जे पण होते ना ते प्रत्येक वेळी यायचे आणि दाखवायचे की आमचा इथं वास्तव्य आहे. कधी कधी दार वाजायचं, दार उघडून बघितलं तर कोणी नसायचं. जसं सांगितलं ते लॉक जे आहे आपलं कुलूप लावल्यानंतर ते पण कंटिन्युअस अँटी पूर्ण हालायचं. कधी कधी फॅनवरती असं दिसायचं की काहीतरी लटकलं आहे, किंवा कधी अचानक नळ चालू होणार, कधी कधी भांडी पडणार. म्हणजे अशा अचानक वेगवेगळे भास व्हायचे. याच्यामध्ये मग आम्ही काय केलं, नॉर्मली माझ्याकडे जी माळ होती तर त्या माळेमुळं काय झालं होतं की स्वामींची कृपा एवढी चांगली होती की कधी पण असं काही झालं किंवा असे काही इन्सिडेंट झाले तर डायरेक्ट ती माळ जी होती ना त्या माळ डायरेक्ट तुटायची. अच्छा. डायरेक्ट तुटायची. बट माझ्यापर्यंत काही येऊ देत नव्हते. ते माळ त्याच्यापर्यंत म्हणजे त्याच्यावरती घ्यायची आणि तुटायची. मग आणि त्याच्याबरोबरच दुसरा किस्सा असा आहे की ज्यावेळेस आई म्हणजे प्रेग्नंट होती त्या म्हणजे आता ह्या तुमच्या इन्सिडेंट्समध्ये तुम्हाला काय म्हणजे काय हानी झाली का त्यावेळेस दिसल्यानंतर वगैरे, किंवा माहीत पडलं की इथं स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी परत लोकांना दिसायच्या, हात वगैरे कट झाले, जळलेले, तर ते तुला दिसलं ज्यावेळेस तुला ते दिसली आकृती वगैरे, त्या आकृती दिसल्यानंतर परत तुला काय त्रास वगैरे झाला का त्या दिवसानंतर, ताप वगैरे येणं किंवा काय परत दिसणं? नाही, ज्या दिवशी मला टेरेसवरती ती ज्यावेळेस मी समोर बघितलं होतं हां. त्यावेळेस मी पूर्ण ड्रेन झालो होतो. मला विकनेस वगैरे आला होता. त्याच्यानंतर मग मी नेक्स्ट डे म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे केली, स्वामींची पूजा केली आणि स्वामींचे इथं जे आपण चरणामृत वगैरे जास्त ते नॉर्मली घेतलं आणि तिथे एक 10-15 मिनटं बसलो आणि हात जोडून बसलो होतो आणि शांतपणे तिथंच बसलो होतो.
सो ती पॉझिटिव्हिटी होती. ती पॉझिटिव्हिटी ॲटोमॅटिकली थोडं ते मला रिकवर केलं त्याच्यामध्ये आणि मला ते भास व्हायचे किंवा घरच्यांना भास व्हायचे. बट त्यांनी कधी असं हे नाही केलं, कारण की आपल्या घरामध्ये ते देवारे आणि ते मंत्र चालू असतं कंटिन्यू, त्यामुळे पॉझिटिव्हिटी असते. बरोबर आहे. त्याच्यामुळं मग त्यांचं तेवढे ताकद नव्हती की त्यांनी आपल्यावरती येऊन काही करावं. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे म्हणजे त्या जी गोष्ट तुला दिसली त्याच्यापासून तुला आणि तुझ्या फॅमिलीला काहीच हार्म नाही, बट जे शेजारी होते, शेजारचे किंवा आजूबाजूची जी लोकं होती, त्यांना याचा भयानक त्रास झाला. म्हणजे त्यांच्या घरामध्ये इन्सिडेंट्स व्हायचे, फायनान्शियल लॉसेस झाले. अच्छा, दवाखाना. हां, काही जणांच्या घरामध्ये डेथ व्हायला लागले, काही जणांच्या घरामध्ये ॲक्सिडेंट व्हायचे. कधी-कधी सपोज कोणी प्रेग्नंट असेल तर त्यांचं मिसकॅरेज व्हायचं, डायरेक्ट मिसकॅरेज व्हायचं. म्हणजे हे सगळे रिपोर्ट नॉर्मल असायचे, बट डायरेक्ट मिसकॅरेज व्हायचे. म्हणजे डेथच जास्त प्रमाणात व्हायची. डेथ, फायनान्शियल लॉस किंवा ॲक्सिडेंट, मिसकॅरेज किंवा असे बाकीच्या गोष्टी असतात त्या. आणि एक तर काका होते, त्यांना याची बाधा झाली. म्हणजे त्यांना पकडल्यानंतर त्यांनी लिटरली एवढे म्हणजे सेट होते ते, की बिझनेस वगैरे सगळं व्यवस्थित, मुलं त्यांची बाहेरच्या देशांमध्ये वगैरे शिकायला होती. बट ज्यावेळेस त्यांना हे झालं, ज्यावेळेस बाधा झाली, त्यानंतर ते पूर्ण मेंटल झाले. अच्छा, म्हणजे अनस्टेबल माइंड. अनस्टेबल म्हणजे पूर्ण अनस्टेबल. कोणाशी बोलणं नाही, काही नाही. फक्त एका ठिकाणी बसायचे आणि शिव्या द्यायचे. फक्त शिव्या देणार, कोणी पण असू दे, डायरेक्ट शिव्या देणार. त्यांच्याशी कोणी बोलायला गेलं तर बोलत नव्हते. सीन काय झाला, म्हणजे ह्याचं आयडेंटिफिकेशन कसं झालं, की ज्यावेळेस त्यांना बाधा झाली, नॉर्मली झोपले होते. झोपल्यानंतर मग त्यांना कोणी म्हणजे घरच्यांनी उठवायला गेल्यानंतर ना, त्यांनी फक्त नॉर्मली आपण कसं करतो की नाही आत्ता नाही उठायचं वगैरे, त्यांनी नॉर्मली फक्त असा हात केला होता. त्यांची जी म्हणजे काकू ज्या होत्या, त्या काकू अशा उडून पडल्या होत्या तिकडे. बापरे, म्हणजे नॉर्मल हातावरती डायरेक्ट त्या तिकडे उडून पडल्या होत्या. अच्छा. काकूंना वाटलं की अचानक काय झालं यांना, म्हणून ज्यावेळेस त्या उठवायला गेल्या होत्या ना, त्यांनी ज्यावेळेस काकांनी म्हणजे नाही म्हटले आणि ज्यावेळेस त्यांनी जास्त फोर्स केला आणि ज्यावेळेस काकांनी पाठीमागं बघितलं ना, त्यांचा पूर्ण फेस चेंज झाला. चेंज म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? पूर्ण पांढरा, एकदम पांढरा. म्हणजे कलर वगैरे, म्हणजे एक्सप्रेस, म्हणजे नॉर्मली आपला फेस कसा आहे असा नव्हता, पूर्ण पांढरा फट्ट पडला होता. आणि डोळे जे आहेत ना, डोळे फक्त बुबुळ दिसत होते त्याचे काळे, बाकी पूर्ण व्हाईट आणि फक्त काळे. मग त्यांनी दाखवलं, मग त्यांची विधी वगैरे केली, सगळं केलं. विधी म्हणजे ट्रीटमेंट वगैरे? ट्रीटमेंट नाही, त्यांनी मग जसं मी त्यांना सांगितलं होतं, कारण की आता जे अक्कलकोटचे जे गुरुजी आहेत, केदार गुरुजी, तर त्यांचा नंबर वगैरे होता माझ्याकडे. केदार गुरुजींना फोन वगैरे केला आणि त्यांना सांगितलं की असं आहे, आमच्या शेजारच्या काकांना प्रॉब्लेम होतोय. मग त्यांनी थोडंसं सांगितलं होतं की विभूती वगैरे द्या, कारण की त्यांना माहिती होतं आपल्या घरामध्ये मूर्ती आहे, बरोबर, फ्रेम पण आहे आणि आपण कंटिन्युअसली जातो. आणि त्या फॅमिली पण जी होती आमच्या आधीच्या ठिकाणची, ते पण तिकडे जात येत राहतात. मग त्यांना सांगितलं होतं की गेल्यानंतर तिथून विभूती वगैरे आणा, किंवा कोणी येणार असेल तर त्यांना सांगा की पार्सल पाठवा, कुरिअर वगैरे करायला. मग त्यांनी तिकडून पाठवलं, विभूती वगैरे देऊन वगैरे नॉर्मली ते काका म्हणजे झालं ते नॉर्मली झाले. पण आज जर तुम्ही बघितलं, तिथं वडगावमध्ये एक्झॅक्ट प्राईम लोकेशनला ती बिल्डिंग होती. अच्छा, एकदम प्राईम लोकेशन. असं पण नाही की म्हणजे बस स्टॉप लांब आहे, स्कूल लांब आहे, अंधाराच्या साईडला वगैरे, असं नाही. प्राईम लोकेशन, टच बिल्डिंग होती, रोड टच. म्हणजे बस स्टॉप पासून जर तुम्ही वॉकेबल बघितलं ना, तर 3 मिनिटं, घड्याळात 3 मिनिटात तुम्ही बिल्डिंगमध्ये येणार. एवढी प्राईम लोकेशन. शेजारी स्कूल, शेजारी मंदिर, बस स्टॉप जवळ आहे, डॉक्टर जवळ आहे, सगळं जवळ होतं, कॉलेज पण जवळ होतं. अशा प्राईम लोकेशनला होती. बट हे इन्सिडेंट ज्यावेळेस घडले झाले, ओनरला कंप्लेंट केल्या वगैरे सगळे, शेवटी रिझोल्युशन नाही निघालं. आज जर तुम्ही तिथं बघितलं तर ज्या साईडला मी म्हटलं, ज्या साईडला आम्ही राहायचो आणि ज्या साईडला ते प्रॉब्लेम व्हायचे ना, आज ती पूर्ण साईड काढून टाकली त्यांनी. म्हणजे डिमॉलिश, डायरेक्ट डिमॉलिश. त्या साईडला काहीच नाही, पूर्ण पाडून टाकलेली बिल्डिंग. आणि फक्त या साईडला म्हणजे पाडताना त्यांनी पूर्णच बिल्डिंग डिमॉलिश केली आणि आता फक्त एकच बंगला बांधलेला आहे त्यांचा सेपरेट. बरं, म्हणजे आता काय त्रास वगैरे होत नाही आणि ती लोकेशन त्यांनी डिमॉलिश केली, म्हणजे आता परत तिथं तसा काही प्रकार घडणार नाही. म्हणजे असं अजून पण वास्तव्य असेल, पण लोकांना त्रास होतात, लोक राहणार आहे त्यामुळे त्यांना त्रास नाही होणार. हां, लोक राहणारे नाही आहेत. बट जर सपोज कुणी म्हणजे त्यांचा टायमिंग असतो, पर्टिक्युलर टायमिंग असतो, जसं अमावस्या, पौर्णिमा किंवा ते जे टाईम स्पॅन आहे, त्या टाईम स्पॅनमध्ये जर तिथं सापडलं कोणी तर ते दिसणार वगैरे, किंवा जर जर जसं म्हणतो की आपण गणांवरती पण असतं, मनुष्यगण, देवगण असं, तर जर कोणी असेल
सॉफ्ट हार्टेड वगैरे, तर मग त्यांना आहे असं. तर मित्रांनो, असा होता सातपुते सरांचा एक्सपिरियन्स आणि त्यांच्याकडं अजूनही एक्सपिरियन्स आहेत. तर ते तुम्हाला ऐकायचे असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट, आज आपण लोकेशन चेंज केलेले आहे. शेफ नेशन्स कॅफे आहे सेनापती बापट रोड JWच्या ऑपोजिट साईडला. डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची पूर्ण डिटेल्स टाकणार आहोत. आणि फ्रेंडली आहे, मस्त आहे, इथलं वातावरण चांगलं आहे आणि इथले फूड वगैरे आहे ते हेल्दी असतात. रोल्स वगैरे आम्ही खातो, कॉफी पितो आम्ही, तर ती हेल्दी असते. तर त्याच्यामुळे तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा. आणि सातपुते सरांचे अजून जर तुम्हाला किस्से ऐकायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इंस्टाग्रामला आम्हाला तुमच्याबद्दलही काय लोकांपर्यंत गोष्टी पोचवायच्या असतील तर इंस्टाग्रामलाही आम्हाला तुम्ही DM करा. थँक्यू सो मच.